नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे अर्थ व उपमुख्यमंत्री यांच्या सर्वांच्या पाठबळामुळं आज बऱ्याच दिवसांनी जी या चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या जनतेची जी अपेक्षा होती की महाराष्ट्र राज्याच्या कॅशू बोर्डचं विभागीय कार्यालय हे चंदगडमध्ये व्हावं, कारण का साधारण चंदगड आणि आजऱ्यामध्ये 12,000 हेक्टर क्षेत्र हे काजू लागवडीखाली आहे आणि ह्याच विभागामध्ये साधारण 125 कॅशू प्रोसेसिंग युनिट्स आहेत आणि त्यामुळं सर्व प्रामुख्यानं ह्या मंडळींची सीमा भागातल्या सुद्धा खानापूर असेल, बेळगाव असेल, या तालुक्यातले काजू उत्पादक जे आहेत, शेतकरी आहेत आणि त्याच सीमा भागातल्या आणि आमच्या ह्या चंदगड, आजरा, गडिंग्लज तालुक्यातल्या किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांची अपेक्षा होती की हे काजू महामंडळ हे चंदगडसारख्या या सह्याद्रीच्या घाट माथेवरती इथं स्थापित व्हायला हवं होतं. वेळ का होईना, पण आज प्रशासनानं, महाराष्ट्र शासनानं यासाठी जे उचललेलं पाऊल आहे हे नक्कीच ह्या भागाच्या विकासासाठी योगदान देईल आणि त्या माध्यमातून आपल्याला या काजू लागवडीवरती, प्रक्रियावरती आणि त्यामध्ये संशोधनामध्ये सुद्धा चांगल्या प्रजाती त्यामध्ये निर्माण करून आपण ह्या भागाच्या विकासाला आणि त्या काजू संशोधनासाठी आणि उत्पादनासाठी सुद्धा भरीव अशी कामगिरी ह्या भागातील सर्व काजू उत्पादक शेतकरी आणि सर्व तरुण वर्ग जो आज त्या प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती रोजगार निर्मिती करू शकतो, तर त्यांनासुद्धा चांगलं तऱ्हेचं पाठबळ शासनाच्या ह्या निर्णयामुळे लाभलेलं आहे. मी ह्या मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मी आज महायुतीच्या सरकारमधील असणाऱ्या आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा, राज्याचे उपमुख्यमंत्री, यांचं मनापासून आभार मानतो. त्याचमध्ये सुद्धा या विभागाचे जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांचासुद्धा पाठपुरावा या निमित्तानं घडला होता. त्यांचेसुद्धा मनस्वी ह्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी नात्यानं खासदार साहेबांचे आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे, मुख्यमंत्र्यांचे मनापासून धन्यवाद देऊन ह्या भागाच्या विकासाला चालना आणि गती देण्याचं एक मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. हे अशाच तऱ्हेचा आशीर्वाद ह्या मतदारसंघावर असावा अशी अपेक्षा ह्या भागातला एक कार्यकर्ता या नात्यानं व्यक्त करतो. आपण सत्तेत सामील झालात, प्रत्येकवेळी भाषणामध्ये सांगता की विकासाच्या कामात सत्तेत सामील झालेलं आहे. त्या पद्धतीने आपलं कामकाज आणि त्याबद्दल आपल्याला सरकारकडून मदत सुरू आहे का? गेले 100 दिवसामध्ये आपण जर पाहिला असेल, आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आम्ही सरकारमध्ये सामील झालो आणि त्यामुळं ह्या मतदारसंघातली रखडलेली जी कामं होती, साधारण 125 कोटीची स्थगिती उठवलेली आहे. त्यामध्ये बजेटमध्ये आपल्याला 25 कोटीची कामं आमदारांना दिली गेली. त्याचबरोबर आमचे सहकारी शिवाजीराव पाटील यांनी 21 कोटीची कामं या मतदारसंघासाठी खेचून आणली आणि आजसुद्धा आपल्या फाटकवाडी प्रकल्पाचं जे बरेच वर्ष रेंगाळलेला प्रकल्प होता, त्यामध्ये जी अनुषंगिक कामं करून घ्यायची होती त्यासाठी सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री अजितदादांनी त्यासाठी 24 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि मला खात्री आहे की ह्या माध्यमातून जी आपला हा शेवटचा मतदारसंघातला जो भाग आहे, चंदगड तालुका असेल, आजरा, गडिंग्लज असेल, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला वसलेला सह्याद्रीच्या घाट माथेवर असलेला हा तालुका आणि इथं बऱ्याचशा गोष्टी उशिरा पोचतात, पण आज अभिमानानं मी सांगू इच्छितो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि आत्ताच्या महायुती सरकारच्या काळात या भागामध्ये साधारण 700 कोटीच्या वर कामं विकासाची झालेली आहेत आणि येणाऱ्या पुढच्या कार्यकाळामध्ये सुद्धा साधारण 300 कोटीच्या वर कामं 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये इथं घातलेली आहेत आणि त्या भागाच्या विकासाला आणि प्रगतीला चालना देण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून नक्कीच घडेल ही अपेक्षा आणि आकांक्षा ज्या सर्वसामान्य जनतेची आहे ते पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्ही सरकारमध्ये सामील झालेलो आहे आणि मला तो विश्वास या जनतेला द्यायचा आहे की
त्या माध्यमातून त्यांच्या ज्या अपेक्षा आणि आकांक्षा आहेत त्या नक्की पूर्ण केल्याशिवाय हा आमदार आणि हे सरकार थांबणार नाही असं अभिवचन या निमित्तानं देऊ इच्छितो. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक वेळी ॲडव्होकेट संतोष मळवीकर आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्यालाच प्रश्न विचारतात. आज त्यांच्याच हस्ते आपला एक पहिला सत्कार हे चांगलं काम होते. काय वाटतं, काय सांगू शकाल आपल्या याबद्दल आपण? राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आपल्याला प्रतिस्पर्धी किंवा असं मी कधीच कुणाला मानलं नाही आणि सर्वांच्या विचारानं ज्या ज्या सूचना किंवा जे जे प्रश्न या विभागातील सर्वसामान्य कार्यकर्ते उठवतात त्या प्रश्नांचा पाठपुरावा करणं, ते सोडून घेणं एक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं मी कधीच असं म्हटलं नाही की ॲडव्होकेट संतोष मळवीकर जे जे काय करताय, काम करण्याची पद्धत वेगवेगळी असेल. मी जरा लोकशाही मानणारा आहे, संयमी नेता आहे असं माझ्या बाबतीत संबोधलं जातं. मळवीकर साहेब हे ॲग्रेसिव्ह आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा कुठला प्रश्न हाताळण्याची पद्धत ती जरा, जसं पूर्वी डेमोक्रॅट्स आणि असे 2 विभाग असायचे राजकीय याच्यामध्ये, काँग्रेसमध्ये सुद्धा 2 गट असायचे, एक उग्रवादी आणि एक संयमवादी असायची. तसे राजकारणामध्ये असे अनेक अंग असतात आणि अशा तऱ्हेचे अनेक कार्यकर्ते असतात की त्यांना त्या तऱ्हेनं आपण त्यांनी उठवलेले प्रश्नसुद्धा याला महत्त्व देऊन ते सोडवण्याचं एक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं आणि त्याला चालना देण्याचं काम आजपर्यंत अनेक विविध ह्या भागातल्या प्रश्नांना ॲडव्होकेट संतोष मळवीकर आमचे सहकारी मित्र आहेत त्यांनी केलेलं आहे. त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो की अनेक ज्वलंत प्रश्न ह्या मतदारसंघाचे त्यांनी उठवण्याचं काम करतायत आणि लोकशाही इथं टिकावी आणि लोकशाहीच्या माध्यमातून इथं कामकाज चालावं अशा तऱ्हेची भावना माझ्या काम करण्यामध्ये आहे, त्यांच्यासुद्धा काम करण्यामध्ये आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी ते आग्रही असतात आणि त्या माध्यमातून ते प्रश्न कायमस्वरूपी जनतेसमोर आणत राहतात आणि त्याचा पाठपुरावासुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून करताना मला मनस्वी आनंद आहे आणि ते बरेचसे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांचंसुद्धा योगदान माझ्यासारख्या एक सर्वसामान्य लोकप्रतिनिधीला लाभतं आणि ह्या मतदारसंघाच्या विकासाला सर्वांनी मिळून जर हातात हात घालून काम केलं तर बरेचसे प्रश्न सुटण्यासारखे आहेत. फक्त वैचारिक पातळी आपली जोडली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण जर काम केला तर नक्की हा तालुका, हा मतदारसंघ एक वैभवशाली मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रामध्ये नावाजला जाईल अशी अपेक्षा ह्या सर्व तरुण पिढीकडनं, ह्या सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्याकडून एक ह्या भागातला कार्यकर्ता म्हणून त्यांचा सहकारी म्हणून मी अपेक्षा करतो.